केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या चणा आणि तूर खरेदीसाठी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। यामुळे अमरावती जिल्ह्यातील 10,000 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। चणा खरेदीसाठी 29 मे तर तूर खरेदीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। मध्यंतरी तांत्रिक कारणांमुळे चणा खरेदी प्रक्रिया थांबली होती, तसेच उद्दिष्टही पूर्ण झाले होते। तूर खरेदीची अंतिम मुदत 1 मे तर चणा खरेदीची अंतिम मुदत 29 एप्रिल होती। या दरम्यान विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने 11,350 शेतकऱ्यांची खरेदीकरिता नोंदणी केली होती। यामध्ये केवळ 6,245 शेतकऱ्यांचं धान्य खरेदी करण्यात आलं होतं। सुमारे 5,105 शेतकरी शिल्लक होते। याशिवाय जिल्हा मार्केटिंगच्या 7 केंद्रांमध्ये 8,300 शेतकऱ्यांची नोंदणी असता यामधून 3,180 शेतकऱ्यांकडून चणा आणि तूर खरेदी करण्यात आली। यामुळे या केंद्रांवर 5,120 शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत होते। खरेदी अचानक बंद झाल्यानं नोंदणीकृत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर चणा व तूर खरेदी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। याकरिता खासदार डॉक्टर अनिल बोंडे व राज्य सरकारी पणन महासंघाचे संचालक नितीन हिवसे यांनी पाठपुरावा केल्यानं याला मुदतवाढ देण्यात आली आहे।